तर मंडळी कोकण आहे ना, कोकण ही देवभूमी आहे. आपण सगळेजण मानतो या गोष्टीला. आणि कोकण आहे ना, सिनेमा, नाटकं आणि बऱ्याच गोष्टी गाजवायला मदत करतं. मुख्यतः सिनेमा. कोकण सिनेमा गाजवायला मदत करतं. याची उत्तम उदाहरणं आपण बघितलेली आहेत काही दिवसामध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कोकणामध्ये शूट झालेले सिनेमाबद्दल आज आपण बोलणार आहोत. कोकणामध्ये सिनेमॅटिक ब्युटी आहे, समुद्रकिनारा आहेत, ग्रीनरी आहे चांगली, छान लोकेशन्स आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ह्याचा वापर सिनेमे निर्माते, दिग्दर्शक किंवा स्पॉट हंटिंगला येणारी लोकं ही फार चांगला वापर करतात आणि आपले सिनेमॅटिक व्हिज्युअल्स चांगले प्रेक्षकांसमोर मांडतात. तर अशीच काही उदाहरणं आपण आज बघतोय. काही चित्रपट जे कोकणामध्ये पूर्णतः शूट झाले आणि त्यानंतर त्या चित्रपटाने चांगले चांगला प्रतिसाद त्या सिनेमासाठी चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळाला. पहिला सिनेमा आहे जवळ-जवळ 10 वर्षापूर्वी शूट झालेला आहे या मातीमध्ये, कोकणच्या मातीमध्ये. तो म्हणजे किल्ला नावाचा चित्रपट. जवळ-जवळ 7, 8, 9 वर्ष बहुतेक झाले असेल त्या चित्रपटाला घेऊन. उत्कृष्ट सिनेमा, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट कथा, पटकथा आणि संवाद त्याचे उत्कृष्ट. मी बघितलाय स्वतः 2 वर्षापूर्वी आणि आता परत परावून बघितला 1 महिना झाला. तर उत्तम कथा, पटकथा, संवाद त्याचे आणि सिनेमॅटिक व्हिज्युअल्स जसं मगाशी म्हणालो, की कोकणात सिनेमॅटिक व्हिज्युअल्स खूप कमाल मिळतात. तर यामध्ये ना मला डी-ओ-पीचं, कॅमेरामॅन म्हणजे डी-ओ-पी आणि डायरेक्टरचं कौतुक करायचं आहे. कारण त्यांनी फार चांगल्या जागा निवडून त्याच्यामध्ये त्यांनी शूट केलंय. कथा, पटकथा आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेतच त्या जागेवरती उत्तम आहेत. बट व्हिज्युअल्स, अँगल्स हे फार महत्त्वाचे असतात एखाद्या सिनेमामध्ये, एखाद्या कलाकृतीमध्ये आणि ते या सिनेमामध्ये आहेत. दुसरा सिनेमा असा आहे, जो हल्ली-हल्ली रिलीज झालाय. तो म्हणजे एक एप्रिल-मे 99. अगदी नॉस्टॅल्जिया फील देणारा 90sचा च्या वेळेला लाईट गेल्यावरती पोरं काय-काय करायची, एप्रिल-मेच्या सुट्टीत पोरं काय-काय करायची, याची प्रचिती, याचा म्हणतात ना अनुभव देणारा चित्रपट एप्रिल-मे 1999. तर याचे पण सिनेमॅटिक व्हिज्युअल्स, समुद्रकिनाऱ्याचा वापर, कोकणातल्या खाडींचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि ते बघताना फार मजा येते. एक सीन आहे त्या चित्रपटामधला. चित्रपटाची नायिका जुई आणि तिचे 3 मित्र, त्या गावातले, त्या कोकणातले 3 मित्र एका होडीमधून प्रवास करतायत. आणि तो सीन असा आहे, की एका बाजूला सिनेमाची नायिका जुई आणि नावाडी एका बाजूला आहेत. नावाडी काहीतरी तिला सांगतोय. कोकणातले 3 मित्र एका बाजूला आहेत आणि त्याचा संवाद चालू आहे. ते लोकं मजा-मस्ती करतायत. हा नावाडी हिला काहीतरी सांगतोय, पण हिचं लक्ष अर्ध इकडे आहे, अर्ध तिकडे आहे आणि बोट अशी चालते त्या खाडीतून. आणि काय व्हिज्युअल्स आहेत, काय ड्रोन शॉट, काय सिनेमॅटिक शॉट, ते जे टिपलंय डी-ओ-पी, कॅमेरामॅन आणि दिग्दर्शकाने फार उत्तम टिपलंय. तो मूव्ही तुम्ही नक्की बघा. आमच्या कोकणामध्ये शूट झालाय. त्याच्यामुळे त्याचा एक अभिमान मला आहेच. तिसरा चित्रपट, जवळ-जवळ त्या चित्रपटाला 1 वर्ष झालं. घरत गणपती. एक लव्ह स्टोरी, एक वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळते. एक नॉन महाराष्ट्रीयन मुलगी कोकणातल्या मुलाच्या प्रेमात पडते. तो कोकणी मुलगा तिला घरी घेऊन येतो आणि त्या सगळ्यानंतर कौटुंबिक गोष्टी, राग, रुसवे, फुगवे अशा सगळ्या गोष्टींचा फॅमिली ड्रामा या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पूर्ण स्पॉइलर देत नाही, पण सिनेमा फार उत्कृष्ट आहे. मलाही फार छान आवडला. त्यातले व्हिज्युअल्स आणि फॅमिलीचे इमोशन्स, प्रत्येक माणसाचे कॅरेक्टरचे इमोशन जे त्याने टिपलेत दिग्दर्शकाने आणि डी-ओ-पीने, कॅमेरामॅनने, ते खूप सुंदर आहे. पाहायला खूप मजा येते आणि मन असं तृप्त होतं तो सिनेमा बघून. तर तोही चौथा जो सिनेमा आहे तो खूप गाजला. असं वाटत होतं की 100 करोडच्या क्लबमध्ये जाईल असं वाटत होतं. पण कुठेतरी काही गोष्टी गणितं बिघडली आणि चित्रपट 25 ते 30 करोडच्या आतमध्ये क्लोज झाला. त्याला म्हणजे स्क्रीन्स मिळणं का बंद झालं, आय डोंट नो काय झालं. तो चित्रपट म्हणजे दशावतार. दशावतार हा विषयच एकंदरीत हा कोकणाच्या मातीतला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय वेगळं सांगायला नको. चित्रपट पूर्णतः शूट झालेला आहे कोकणामध्येच. तर ह्या चित्रपटामध्ये मेकर्सनी खूप काही लोकेशन्सचा चांगला वापर करून तिथले व्हिज्युअल्स त्यांनी काढलेले आहेत. खूप अप्रतिम दिग्दर्शन या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कथा ही चांगली आहेच. उत्तम कलाकार आहेत. दिलीप प्रभावळकर सर असतील, प्रियदर्शनी इंदलकर, अजून भरत जाधव सर आहेत त्याच्यामध्ये. अजून बरेच मराठी कलाकार, उत्कृष्ट मराठी कलाकार, रंगभूमीवरती काम करणारे कलाकार आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतात.
तुम्ही अजूनही चित्रपट तो बघितला नसेल तर झी5 वरती तो चित्रपट आहे, तुम्ही बघू शकता. हे होते काही मराठी चित्रपट जे कोकणामध्ये शूट झाले. अजून बरेच चित्रपट मराठीमध्ये असतील जे कोकणामध्ये शूट झाले, पण मी हे असेही का पकडले तर हे आत्ता सध्या लोकांना भावलेले, मला आवडलेले आणि पूर्णतः 90% चित्रपट हा कोकणामध्ये शूट झाला आहे असं मला वाटतं किंवा असं आहे, म्हणून हे चित्रपट मी निवडलेत. अजून बराच रिसर्च करून काही चित्रपट अजून असतील जे कोकणामध्ये शूट झाले असतील, काही सीन्स, तर तेही आपण चित्रपट एक लिस्ट बनवू आणि त्याच्यावरती पण अजून एक व्हिडिओ बनवू नक्कीच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडला चित्रपट ह्यापैकी कुठला तोही सांगा आणि सीन बोलला सबस्क्राईब करायला विसरू नका.